नमस्कार मित्रांनो, मी चैतन्य पाटील द सीपी शो मध्ये आपलं स्वागत करतो. आज आपण गप्पा मारणार आहोत सॅवी वुमेन स्कूल ऑफ डिझाईनच्या फाउंडर श्रुती गोतडा मॅम सोबत. नमस्कार. गेली 15 वर्ष आपली इन्स्टिट्यूट नाशिकमध्ये कार्यरत आहे. ही संकल्पना तुमच्या मनात कशी आली? ओके, लेट मी एक्सप्लेन इट टू यू. आज सावी कॉलेज जे आहे आमचं, सावी SNDT युनिव्हर्सिटीला अफिलिएटेड कॉलेज आहे. SNDT ही UGC अप्रूव्ड युनिव्हर्सिटी आहे आणि सावी कॉलेज हे आमचं नंदकिशोर बुतडा फाउंडेशन या ट्रस्टच्या अंतर्गत चालू असणारं एक ऑर्गनायझेशन आहे. नंदकिशोर बुतडा फाउंडेशन इज ॲक्च्युली अ ट्रस्ट विच स्टार्टेड फॉर द सोल एम ऑफ वुमन एम्पॉवरमेंट. महिलांचं सबलीकरण शिक्षणाद्वारे, म्हणजे एज्युकेशन देऊन मुलींना किंवा महिलांना स्वतःसाठी एम्पॉवर करायला हा आमचा मेन एम आहे. सो दॅट वी डू थ्रू एज्युकेशन अँड ॲट द म्हणजे सावी इज वन ऑफ इट्स प्रोजेक्ट, सावी स्कूल ऑफ डिझाईन अँड टेक्नॉलॉजी. आता सावीला 15 इयर्स झालेले आहेत स्टार्ट होऊन. सावी आय कॉल इट ॲज माय फर्स्ट बेबी, माझं फर्स्ट बेबी असं मी त्याला सांगते. अँड सावी हे SNDTला तर संलग्न आहेच आणि ॲट द सेम टाइम शासनाची मान्यता देखील आपण घेतलेली आहे. तर शासनाची मान्यता घेतल्याने कसं होतं की खूप साऱ्या गोष्टी आहेत त्याच्यात, मंत्रालय परमिशन्स वगैरे वगैरे असतात, खूप फॉर्मॅलिटीज असतात, ऑडिटिंग असतं, बऱ्याचशा गोष्टी आहेत. आणि SNDT युनिव्हर्सिटीचं एज्युकेशन देता देता ॲट द सेम टाइम आपण शॉर्ट टर्म कोर्सेस चालवतोय, आपण बरेचसे म्हणजे क्लस्टर ट्रेनिंग प्रोग्राम्स घेतोय, आपण गव्हर्नमेंट एडेड कोर्सेस घेतोय, बरंचसं काही काही घेतोय. आता सांगायचं तर असं की मी जेव्हा ह्या फील्डमध्ये एंटर केलं होतं ॲज अन स्टुडंट, मी जेव्हा ह्या फील्डमध्ये एंटर केलं, आय रिअली स्टार्टेड लाइकिंग इट. एक असतं ना आपल्याला आपलं पॅशन सापडतं, आपल्याला आपल्या इंटरेस्टच्या गोष्टी भेटतात आयुष्यात अँड देन यू रिअली लाईक इट, यू गो विथ द फ्लो इन द लाईफ. तर तसंच झालं की मी जेव्हा फॅशन डिझायनिंगचं डिग्री कोर्स केलं होतं पुण्याला, तेव्हा फॅशन डिझायनिंग शिकता शिकता स्टार्टिंगमध्येच माझं एक स्वप्न बनत गेलं की आय विल हॅव माय ओन कॉलेज अँड यू नो इट्स अ वेल एस्टॅब्लिश्ड इन्स्टिट्यूट अँड ऑल. अँड ग्रॅज्युअली आणि लकीली after marriage I got settled in Nasik. I got a family like ours, the Butara family. आणि कसं झालं माहितीये का, एक स्वप्न जेव्हा साक्षात होतं, जेव्हा एक फेरीटेल रियालिटीमध्ये टर्न होते, इट वॉज नॉट ॲज इझी. जेवढं मी एका शब्दात किंवा एका वाक्यात बोलते तेवढं सोपं नाही गेलं ते. इट वॉज रिअली हार्ड टू वर्क फॉर इट, बट इट वॉज रिअली व्हेरी व्हेरी चॅलेंजिंग अँड व्हेरी व्हेरी मजेशीर होता. तो एक पूर्ण अनुभव एक मजेशीर होता. खूप काही शिकले त्याच्यात आणि एक ड्रीम होता. ग्रॅज्युअली स्टेप बाय स्टेप आम्ही तो अचीव्ह करत गेलो आणि वी स्टार्टेड आवर ओन, म्हणजे ट्रस्ट फॉर्म करून वी स्टार्टेड आवर ओन कॉलेज. आणि माझं लग्न होऊन मी नाशिकमध्ये जेव्हा सेटल झाले तेव्हा 15 वर्षांपूर्वी वी स्टार्टेड दिस कॉलेज. तुम्ही स्टार्टिंगला काही प्रॉब्लेम फेस केले होते का? ऑफकोर्स, कुठलीही गोष्ट असो विदाउट प्रॉब्लेम्स होत नाही आयुष्यात. अगदी साधारण एव्हरी डे इज अ चॅलेंज. अँड आता मतलब ड्युरिंग द पॅन्डेमिक वी कॅन से एव्हरी डे इज लिटरली अ चॅलेंज. वी डोंट नो व्हॉट इज गोइंग टू हॅपन द नेक्स्ट. सकाळी उठून आपण बघतो तेव्हा एव्हरी डे इज अ चॅलेंज. आजच्या म्हणजे मागे जर वळून पाहिलं तर एव्हरी डे वॉज अ डिफरंट चॅलेंज, डिफरंट प्रॉब्लेम्स, डिफरंट थिंग्स. पण ग्रॅज्युअली ते प्रॉब्लेम्स आपण फेस करत जात असतो आयुष्यात आणि यू ओव्हरकम इट. आणि हसता खेळता डेली रुटीनमध्ये यू फेस इट अँड इट्स लाईक यू नो इझिली यू कॅन हँडल इट. अँड जेव्हा तुमची फॅमिली तुम्हाला सपोर्ट करत असते, सो इट्स नॉट व्हेरी डिफिकल्ट ऑल्सो. आणि आय हॅव व्हेरी मेनी फादरली फिगर्स इन द इंडस्ट्री, इन द सोसायटी, जे माझे आयडियल्स पण आहेत. सो दे कीप ऑन गायडिंग मी, आय कीप ऑन टेकिंग दी ॲडवाईस. आणि हो, प्रॉब्लेम्स येतात आणि आपण फेस करत असतो. अगदी इनिशियलचं एक सिच्युएशन तुम्हाला सांगते की आय वॉजंट व्हेरी गुड इन मराठी. म्हणजे माझं मराठी एवढं चांगलं नव्हतं. आणि नाशिकला लग्न करून आल्यावर आय रिअलाइज की जेव्हा तुम्हाला एज्युकेशनल फील्डमध्ये तुम्ही आलाय, इवन इफ द स्टुडंट इज कमिंग फ्रॉम अन कॉन्व्हेंट एज्युकेशन ऑर अन इंग्लिश मीडियम, तर पेरेंट्स हु आर कमिंग विथ देम, त्यांच्याबरोबर येणारे पालक आहेत, ह्यांना मात्र इंग्लिश कळत नाही एवढं. आणि मला त्याच्यासाठी मराठी भाषा ही आत्मसात करावी लागली. आय हॅड टू लिटरली स्टडी मराठी. अँड टुडे आय एम व्हेरी व्हेरी प्राऊडली टेलिंग यू दॅट आय राईट आर्टिकल्स इन मराठी इन फॅशन. सो येस, आय हॅव रिटन थ्रू आउट 2-3 वर्ष लिहिलेत, एक बुक कम्प्लीट होते आता. सो हां, दॅट इज असे ग्रॅज्युअली एक स्टेप असते आयुष्यात. प्रॉब्लेम्स खूप असतात, सोल्युशन शोधायचा असतो, काही ना काही एक सोल्युशन त्याच्यासाठी नक्कीच असतो. बट आय थिंक डेडिकेशन, हार्डवर्क अँड अगर तुम्हारे पास एक एम रहा,
इफ यू हॅव दॅट फोकस यू विल डेफिनेटली अचीव्ह इट. या फील्डमध्ये लोक निगेटिव्ह माइंडसेटने खूप बघतात, मग तुम्ही तो कसा वाटला तुम्हाला तेव्हा स्टार्टिंग ते आतापर्यंत? आपले पाचही बोटं सेम नाही आहेत, राईट? सिमिलरली सेम लोक नसतात आणि मेंटॅलिटी तर नक्कीच सेम नसते. मी म्हणते की आज मी जे विचारसरणीमध्ये आहे ते माझी काल नव्हती आणि उद्या नाही राहणार. तर प्रत्येक माणसाची देखील विचारसरणी किंवा मेंटॅलिटी ही चेंज होत असते. सो पॉझिटिव्ह नेगेटिव्ह एव्हरीथिंग किप्स ऑन कमिंग. आता ग्रॅज्युअली काय होतंय की आता नेगेटिव्हिटी प्रत्येकाला कुठे ना कुठे फेस करावी लागते. ती कधी घरातनं फेस करावी लागते, कधी सोसायटीमधनं, कधी फील्डमध्ये, कधी आपल्या आपल्या करिअरमध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी. आता ही नेगेटिव्हिटी जी आहे ह्याला तुम्हाला किती इम्पॉर्टन्स द्यायचं आहे हा आपला विषय झाला. आता जर मला माहिती आहे की दिस इज माय एम, दिस इज माय गोल आणि मला हे अचीव्ह करायचंय, सो ग्रॅज्युअली हे येणारे प्रत्येक जे डिफिकल्टी आहे हे मी फेस करून त्याच्यावरनं जाणार आहे किंवा मग मी त्याच्यासाठी रडत बसते. दोन ऑप्शन्स असतात आपल्याकडे. आता म्हणजे खूप साऱ्या गोष्टी आहेत. कधी कधी नेगेटिव्ह गोष्टी, कधी कोणी बोलतं, जवळचा व्यक्ती राहिला तर हर्ट होतं. कधी एखाद्या व्यक्तीकडनं ऐकायला मिळतं की अच्छा म्हणजे वी डोंट एक्सपेक्ट दॅट इवन इन बिझनेस, इवन इन सोसायटी, इवन इन फॅमिली. बट आय थिंक इट्स ओके. ती त्यांची मेंटॅलिटी आहे, ती त्यांची विचारसरणी आहे की दे वॉन्ट टू थिंक नेगेटिव्ह. वी शुड नॉट बी गेटिंग नेगेटिव्ह. सिच्युएशन्स हे नेहमीसाठी सेम नसतात. आता पॅन्डेमिकमध्ये मी 2-3 ठिकाणी सेमिनार्स, वर्कशॉप्सला गेले. पीपल आर टेलिंग मी हाऊ विल यू नो कीप ऑन हॅव्हिंग पॉझिटिव्हिटी इन दिस पॅन्डेमिक सिच्युएशन. अरे हे टेम्पररी फ्रेम आहे. दिस टाइम विल ऑल्सो गो अवे अँड दिस विल बी क्रिएटेड इन टू अ हिस्ट्री टुमॉरो. सो वी हॅव टू अंडरस्टँड की उद्याचा इतिहास आपण आज अनुभवतो आहोत. तर ही नेगेटिव्हिटी आहे, व्हॉट एव्हर आहे, वी शुड नॉट टेक इट ॲज अ नेगेटिव्हिटी. त्याला सोल्युशन काय, त्याला आपल्याला प्रिकॉशन्स काय घ्यायचे हे लक्षात घेऊन आपल्याला ग्रॅज्युअली पुढे जायचं असतं. आपल्याला जर आपल्याला माहिती की नाही आय नो आय एम गोइंग टू फेस दिस आणि आपल्याला ग्रॅज्युअली माहिती पडतं की ह्या व्यक्तीकडनं असं नेगेटिव्ह अप्रोच येणार आहे. स्पेशली जेव्हा तुम्ही आमच्या फील्डबद्दल बोलाल तर नेगेटिव्हिटी ही भरपूर होती लोकांमध्ये. लोक इफ आय एम टॉकिंग अबाउट वेन सॅवी स्टार्टेड लाईक 15 years 14 years बॅक, सर लोक ह्याला दर्जी काम म्हणूनच ओळखत होते. दर्जी काम म्हणजे अगदी टेलर्स बरोबर तुम्ही त्याला असोसिएट करतात किंवा एक टेलर बनवतो स्टुडंट्सला. नो, नॉट रिअली. टेलरिंगचा जॉब स्टुडंट्सला आलाच पाहिजे कारण त्यांना त्यांच्या मास्टर्सकडनं टेलर्सकडनं काम करून घ्यायचंय फ्युचरमध्ये. आणि हे बघा, आपण जर घरात डेली बेसिसवर जरी मी पोळ्या नाही बनवते पण मला पोळ्या कशा बनवतात हे यायलाच पाहिजे. हा, यू नो, बिकॉज दॅन तुम्ही अडलात कधी तर तुम्हाला करता आलं पाहिजे. एक रिझन. दुसरी रिझन, युअर मास्टर शुड नॉट मेक यू फुल. म्हणजे जे काही टेलर तुमचं करणार आहे त्याने तुम्हाला येड्यात नको काढायला, तुम्हाला बेसिक नॉलेज नाही राहिलं तर. सो त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट ही आली पाहिजे. सपोजिंगली वी आर ट्रेनिंग देम इन द डिग्री कोर्स, वी आर टीचिंग देम वेरियस सब्जेक्ट्स लाईक वी आर टीचिंग देम फ्रेंच, वी आर टीचिंग देम entrepreneur development, we are teaching them English language, we are teaching them textile, मतलब everything right from yarn to फॅब्रिक कसा बनतो, फॅब्रिक बनल्यावर त्याचे कपडे कसे बनतात. अच्छा, तुम्ही खूप चांगले कपडे बनवले, मार्केटमध्ये तुम्ही सेल कसं करणार, हाऊ डू यू नो की त्याची किती तुम्हाला पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट ठेवायला पाहिजे, हाऊ. सो ऑल दिस इज ऑल्सो अकाउंटिंग अँड कॉस्टिंग इज अ सब्जेक्ट. देन हाऊ टू लॉन्च युअर ओन ब्रँड इन द मार्केट. असे वेगवेगळे टॉपिक्स आहेत. प्रत्येक टॉपिक आम्ही कव्हर करतो. ह्यातलं कुठलं तरी एक ज्याच्यात ती स्टुडंट चांगली असते ती त्याला तिचं करिअर बनवते. दिस इज हाऊ इट गोज अबाउट. सो यू कॅनॉट टेक यू नो की म्हणजे नेगेटिव्हिटी आले लोक. आणि एखाद्या व्यक्तीने जरी समजा तुम्हाला नेगेटिव्हली काही सांगितलं, तो नक्कीच राग असतो, तो वाईट वाटतं, सॅडनिंग होते, यू इट्स अ बॅड पॅच और मे बी इट्स वो 2 मिनिट वो 2 घंटे यू फील बॅड अबाउट इट. अगेन स्टार्ट विथ न्यू एम्स, न्यू गोल्स. आणि अशा वेळेस जर खूपच वाईट वाटलं तर मी मस्त निघून जाते, एक चक्कर मारून येते. यू फील नाईस अबाउट इट. ड्राईव्हवर जा, ट्रेकवर जा, सायकलिंग जा, do what you want, do what you like and you will feel better, you will feel fresh. Come back with new aims, new goals. पुढचा दिवस आपल्यासाठी ठेवलेला आहे ज्याच्यात तुम्ही पुढचं तुमचं अचीव्ह करू शकता. दॅट्स ऑल आय कॅन से. सो गेट आउट ऑफ द नेगेटिव्हिटी अँड गेट टुवर्ड्स द पॉझिटिव्हिटी. ॲज अ बिझनेस वुमन तुम्हाला काही प्रॉब्लेम्स आले होते? ऑफकोर्स येतात. मेन्सला पण येतात आणि वुमेन्सला पण येतात. त्यांचे प्रॉब्लेम्स वेगळे असतात, आमचे वेगळे असतात. 15 वर्षापूर्वी स्टार्ट केलं आणि हा, प्रॉब्लेम्स म्हणजे बेसिकली व्हॉट आय वुड लाईक टू से की 15 वर्षांपूर्वी लेडीज काहीच करत नव्हते अशातला भाग नाहीये. देर वर अ सर्टन खूप कमी बोटावर मोजणाऱ्या लेडीज होत्या ज्या
एंटरप्रेन्योर म्हणून ओळखल्या जायच्या नाशिकमध्ये. बट वेन यू से दॅट आय एम कमिंग फ्रॉम अ मारवाडी ट्रेडिशनल फॅमिली, बट माझी फॅमिली ही प्रोग्रेसिव्ह होती, विथ द प्रोग्रेसिव्ह थॉट्स. तर कमिंग फ्रॉम अ मारवाडी फॅमिली, मी घरात पहिली सून जिने साडी आणि पल्लू सोडून घराबाहेर पाय ठेवायचा निर्णय घेतलेला होता. आणि ऑफकोर्स फॅमिलीचा सपोर्ट होता. तर डिफिकल्ट जातं, बऱ्याचशा गोष्टी आहेत जिथे मेल्स ऍक्सेप्ट करत नाही मार्केटमध्ये. म्हणजे देर आर सर्टन प्लेसेस वेअर इट्स अ मेल डॉमिनेटेड सोसायटी. अशा वेळेस त्यांना इग्नोर केलेलं बेटर असतं आणि आपल्या गोलकडे पुढे वळलेलं बेटर असतं. दॅट्स ऑल आय कॅन से. मॅम, तुमचं रोल मॉडेल कोण आहे? चैतन्य, हे दिस इज अ व्हेरी कॉम्प्लिकेटेड अँड ट्रिकी क्वेश्चन, कारण की आयुष्यात एकच रोल मॉडेल नसतो कधीच. प्रत्येक टप्प्याला सिच्युएशन्स वेगळे असतात, प्रत्येक अँगल ऑफ लाईफ वेगळा असतो. इफ यू टॉक अबाउट फिटनेस, देर आर वेरियस रोल मॉडेल्स. इफ यू टॉक अबाउट फॅशन, देर आर डिफरंट. इफ यू टॉक अबाउट पर्सनॅलिटी, देर आर डिफरंट. तुम्ही प्रत्येक व्यक्तीकडनं काहीतरी शिकत असता, नोईंगली अननोईंगली. प्रत्येक व्यक्तीत काहीतरी एक वेगळा चार्म असतो, एक वेगळी त्याची स्किल असते. सो देर इज नॉट अ सिंगल रोल मॉडेल. ऑफकोर्स प्रत्येक मुलीला लग्नाच्या आधी तिचे फादर मदर हे रोल मॉडेल्स वाटत असतात. मग लग्नानंतर ग्रॅज्युअली जेव्हा तुम्ही ग्रो अप होतात आणि यू नो ती मॅच्युरिटी येते, सो देन यू रिअलाइज ह्याच्या पलीकडे पण एक वेगळा विश्व आहे, खूप मोठा विश्व आहे. आणि बरेचसे आहेत रोल मॉडेल्स. अँड there's so many people who really care for me, love me, and they teach me a lot of things. तर खूप सारे आहेत. अच्छा मॅम, तुमच्या अचिव्हमेंट्स काय काय गेल्या 15 वर्षात तुमचा जो जर्नी झाला स्टार्टिंग पासून आतापर्यंत? अचिव्हमेंट्स काय काय असं सी आय डोंट नो हाऊ टू से इट इन शॉर्ट, बट अचिव्हमेंट्स नक्की आहेत. ग्रॅज्युअली एक एक स्टेपिंग स्टोन फेस म्हणजे पुढे पुढे जात गेलोय, पण अजून बरंच काही अचीव्ह करायचं आहे आयुष्यात. तुम्ही बोलले बरेच रोल मॉडेल्स असतात, म्हणजे काही लोक म्हणतात की माझा हा रोल मॉडेल आहे, माझा तो व्यक्ती रोल मॉडेल आहे. तुम्ही बोलता माझे आहेत बरेच हे हो, बऱ्याचशा लोकांपासून मी बरेच काही गोष्टी शिकत असते, त्यांचं गायडन्स देखील घेत असते टप्प्याटप्प्याला. तुमचे फ्युचर गोल्स काय? फ्युचर गोल्स थोडे मागे पुढे होणार आहेत कोरोनामुळे असं वाटतंय. ते सगळ्यांचेच होणार. हो, कारण आयुष्य सांभाळून कामं करणं हेच सध्या खूप महत्वाचं झालेलं आहे. फ्युचर गोल्स बरेच काही आहेत. नाशिकला आपल्याला ग्लोबल मॅपवर आणायचंय फॅशन डिझायनिंग क्षेत्रात. हा एक मेजर गोल आहे माझा. माझ्या स्टुडंट्सला ज्या ज्या गोष्टींची कमी नाशिकमध्ये कमतरता वाटते फॅशन डिझायनिंग क्षेत्रात, त्या कुठे ना कुठे वी आर ट्राईंग टू गेट देम. नाशिकमध्ये नोईंगली अननोईंगली स्टील वी डोंट हॅव एनी फॅशन ऑर एनी टेक्सटाईल इंडस्ट्री, जेणेकरून लोकांना म्हणजे वी हॅव व्हेरी फ्यू, 2-3 बोटावर मोजणे इतके. सो त्याच्यामुळे काय होतं ना, लोकांना तेवढी अवेअरनेस नाहीये. सो लेट सी हाऊ वी कॅन ग्रो दिस इंडस्ट्री फर्दर अँड दॅट्स इट. तुमच्या जो 15 वर्षातला जर्नी आहे, तुम्ही खूप काही एक्सपिरियन्स केले त्याच्यात सुरुवातीपासून आतापर्यंत. तर मग आता जो पुढे येऊन जो आता समजा कोरोना चालू आहे किंवा आता चालू आहे पिरियड, तर मग जे पुढे येऊन म्हणजे एंटरप्रेनर बनण्याची इच्छा करताय त्यांच्यासाठी काही मेसेज तुमचा? येस, मैं सबसे पहले कहना चाहूँगी कि आपको अपनी क्या पोटेंशियल्स है, आपके स्किल्स क्या है, ये एनालाइज करने चाहिए. तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, किंवा पालकांना माझी ही विनंती है कि ट्राई टू अंडरस्टैंड कि हमारी बच्ची किस में अच्छी है, उसकी स्किल्स क्या है, उसका इंटरेस्ट क्या है. जरूरी नहीं है हर बच्चा अच्छा एथलीट नहीं बन सकता, हर बच्चा अच्छा इंजीनियर नहीं बनने वाला है. हमको सबकी जरूरत है लाइफ में. वी नीड नर्सेज, वी नीड डॉक्टर्स, वी नीड इंजीनियर्स, वी नीड फैशन डिजाइनर्स, वी नीड एवरीवन इन लाइफ. सो ट्राई टू अंडरस्टैंड कि आपके बच्चे में खासियत क्या है, स्किल्स कौन से अच्छे, पोटेंशियल्स क्या है. उस हिसाब से उसको अगर राइट गाइडेंस दोगे, उनको अगर राइट ट्रेनिंग मिलेगी, तो डेफिनेटली दे आर गोइंग टू गो फार बियॉन्ड. एंड एंटरप्रेन्योर बनने के लिए देखिए हर चीज इजी नहीं है, सर्विस करने वाले के लिए भी इजी नहीं है. इतना ही बोलना चाहूंगी कि एंटरप्रेन्योर बनने के लिए शायद आपको थोड़ा ओवरऑल डेवलपमेंट खुद की ज्यादा होनी चाहिए. क्योंकि सर्विस में कैसे होता है ना कि आपको एक पर्टिकुलर जॉब होता है, तो आपको वही जॉब हैंडल करना है. बट एंटरप्रेन्योर के लिए देयर आर सर्टेन थिंग्स, लाइक देयर आर टू मेनी थिंग्स दैट यू हैव टू लुक इनटू. एवरी फील्ड यू हैव टू लुक इनटू. आपके कम्युनिकेशन स्किल्स अच्छे होने चाहिए, आपका पीआर अच्छा होना चाहिए.
you really have to be dedicated. And सर्विस में जनरली व्हाट आई हैव नोटिस्ड इज कि हाँ टाइम ऑफ हो गया तो यू आर होम एंड स्विच ऑफ हो गया है ऑफिस का. बट एंटरप्रेन्योरशिप के लिए वैसे नहीं होता है. No limits. एंटरप्रेन्योरशिप के लिए मे बी रात के 12 बजे हो, पर वो अगर काम आ गया है तो आ गया है, सुबह है शाम है. सो इट्स लाइक मोर ऑफ अच्छा आपका HR भी अच्छा होना चाहिए. सो अकॉर्डिंगली मुझे लगता है एंटरप्रेन्योर बनना बहुत डिफिकल्ट भी नहीं है पर बहुत आसान भी नहीं है. पर जिसको इंटरेस्ट है वो डेफिनेटली इसमें बहुत अच्छा कर सकता है. जस्ट ट्राई टू अंडरस्टैंड कि आपको क्या करना है लाइफ में, क्या अचीव करना, आपका गोल क्या है. और अगर आपका गोल आपके पैशन, आपके इंटरेस्ट से मैच करता होगा तो आप डेफिनेटली बहुत अच्छा कर पाओगे. जस्ट गो फॉर इट. ऑल द बेस्ट. तुमच्या या सेवेच्या जर्नीमध्ये तुमचा फॅशन शोचा एक्सपिरियन्स कसा होता? ओके सी, आता माझं एज्युकेशन झालं पुण्यामध्ये. पुण्या बॉम्बेचं फॅशन शोचं मी कल्चर 15 years अगो पाहिलेलं आहे. दे पीपल वर व्हेरी ॲक्सेप्टेड टू दिस फील्ड. दे वर व्हेरी म्हणजे खूप त्याला पॉझिटिव्ह अप्रोचने पीपल बघत होते. अँड वेन वी स्टार्टेड सावी इन नाशिक, आय स्टील रिमेंबर, हा खूप एक मजेशीर किस्सा झाला होता आयुष्यात. म्हणजे वी स्टार्टेड सावी कॉलेज अँड लाईक आय थॉट वी, म्हणजे आमचा फर्स्ट फॅशन शो आम्हाला करायचा. मी नाव नाही घेणार, एका रेप्युटेड जागेला आम्ही गेलो होतो व्हेन्यू फायनल करायला. त्यांनी व्हेन्यू दाखवायला स्टार्ट केलं वगैरे. अँड जस्ट ॲज अन वेन आय टोल्ड देम की वी आर प्लॅनिंग फॉर अ फॅशन शो, देअर एक नाही फॅशन शो वगैरे हे सगळं आम्ही नाही अलाव करत इथे वगैरे. बिकॉज म्हणजे आय वॉज अ लिटल टेकन अबॅक की ही काय मेंटॅलिटी आहे. आय डिड नॉट अंडरस्टँड. देन आय रिअलाइज की इट्स नॉट दिअर प्रॉब्लेम, इट्स दिअर, म्हणजे नाशिकमध्ये FTV म्हणूनच फॅशन शोज माहिती लोकांना, बाकी काही माहिती नाही. सो इट्स नॉट दिअर मिस्टेक, इट वॉज दिअर अनएज्युकेटेडनेस की त्यांना त्या गोष्टीचा अवेअरनेस नव्हता. आणि जेव्हा असं कोणी नाही म्हणतं ना तेव्हा ती गोष्ट प्रूव्ह करून दाखवायची एक मजा वेगळी असते. आणि त्यातली मी आहे की मला ती चॅलेंजिंग प्रवृत्ती आहे की नाही म्हटल्यावर चला आता यार लेट्स प्रूव्ह इट टू देम. आपल्यालाही शिकायला होईल बरंच काही. आणि इट्स अ पार्ट अँड पार्सल. फॅशन कॉलेज म्हटल्यावर फॅशन शो करायचं हे पार्ट अँड पार्सल असतं. व्हाय डू वी डू फॅशन शोज? We do fashion shows to show our creativity, what our students can do to the society. आमचे स्टुडंट्स काय बनवू शकतात, आमचे स्टुडंट्स काय करू शकतात हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम एक फॅशन शो करत असतो. कारण तुम्ही काही गोष्टी बोलून दाखवू शकत नाही, तुम्ही करूनच दाखवू शकता. आणि खूपदा हाही एक प्रश्न असतो लोकांच्या मनात की फॅशन शो मध्ये जे गार्मेंट्स घातले जातात ते ऑर्डिनरीली दे आर नॉट गोइंग टू बी स्ट्रीट वेअर्स. मग ते फॅशन शोचे गार्मेंट्स का बनवतात? आता एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही की फॅशन शोचे जे गार्मेंट्स असतात दे आर स्पेशली मेड अँड डिझाईन फॉर फॅशन शो. दे आर नॉट गोइंग टू बी स्ट्रीट वेअर्स. पण जे एका गार्मेंटमध्ये 5-7 वेगवेगळे एलिमेंट्स असतील, सपोजिंगली इलॅबोरेटेड कॉलर्स आहेत, स्लीव्ज आहेत, हेडगिअर आहेत, ज्वेलरी आहे, बरंच काही आहे. सो त्यातनं काहीतरी एक ही फॅशन उचलली जाते. आता जनरली बायर्स कम टू फॅशन शोज, सी विच डिझायनर गार्मेंट्स आर नाईस, त्यांना कुठले गार्मेंट्स आवडतात आणि त्यानुसार तो गार्मेंट ते पिकअप करतात किंवा त्या डिझायनरला ते पिकअप करतात अँड देन दे प्लेस दी ऑर्डर्स. हा बेसिकली रिझन असतो. बायर्स कम टू द शो अँड देन दे बुक the next lot with the designer. This is how it works. Like for example, एखाद्या डिझाईन मधून एखादा कलर नेक्स्ट फॅशन मध्ये येणार आहे किंवा नेक्स्ट सीझन मध्ये फॅशन मध्ये येणार आहे, ही एक गोष्ट झाली. मग एखाद्या गार्मेंट मधून त्या साडीचा ड्रेप, त्या साडीचा प्रिंट, त्या साडी हाफ साडी पॅटर्न, स्कर्ट किंवा त्याचं फक्त कॉलर किंवा त्याचं. आता वी नेव्हर थॉट, इफ आय सी 5 years बॅक, वी नेव्हर थॉट की आपण स्कर्ट बरोबर कुर्ती घालू, पण त्याचं फॅशन टुडे. So gradually things come up, like long earrings घालणं, headgears पेरणं, glares. So multiple things are born on the stage, on the ramp, and त्यातनं एक गोष्ट वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये किंवा एका डिझाईन मध्ये त्यातनं एक एलिमेंट उचलला जातो and that becomes your fashion. So this is how it happens. आणि I will like to continue माझं ते पोर्शन. जेव्हा फर्स्ट फॅशन शो आम्ही केला त्यानंतर we booked another venue, we did things. आणि द नेक्स्ट डे द मीडिया गेव अस अ कव्हरेज सेइंग नाशिकमध्ये फॅमिली बरोबर बसून बघणारा शो झाला. अँड दिस वॉज अ कॉम्प्लिमेंट दॅट वी गॉट. अँड दिस इज हाऊ आय फील दॅट द मेंटॅलिटी स्टार्ट्स चेंजिंग. की जरुरी नाहीये की FTV किंवा वल्गर थिंग्स आर ओनली फॅशन शो. रिव्हिलिंग garments are only to be worn. Fashion can be creative, it can be imaginary, and it can be anything.
सो प्रत्येक गोष्टीला आपण वेगळ्या विचार म्हणजे नेगेटिव्हच विचार केला पाहिजे नाही केला पाहिजे. लेट्स थिंक अ डिफरंट अँगल टुवर्ड. लाईफ इज व्हेरी ब्युटिफुल. सी वी आर ह्युमन बिंग्स अँड ग्रॅज्युअली आपण फॅशनची अवेअरनेस आपल्यात एव्हरीडे वाढत चालली आहे. इव्हन ग्रामीण भागात जेव्हा मी जाते आता, आय सी दॅट द पीपल देअर आर ऑल्सो व्हेरी अवेअर अबाउट द ब्रँड्स. सो फॅशन या क्षेत्राला कधीही मरण येणार नाहीये. तुम्ही घर बसून तुम्ही मुलींच्या आयुष्यात वेगवेगळे टप्पे येतात, कधी लग्नानंतर किंवा कधी डिलिव्हरी नंतर ते कॅनॉट मूव्ह आउट ऑफ द हाऊस फॉर जॉब्स. They can still, this field is so lucrative. They can sit home and do their job. They can earn like anything. Pandemic होतं, खूप difficult time होतं, and I still know that my girls did an excellent job. PP kits, mask एवढे बनवून विकले त्यांनी, त्यांचं घर चालवलंय मुलींनी. So take it like that. Like, you know, तुम्ही कधी कुठेही या क्षेत्राला मरण नाहीये, and you can always be very creative and develop something new that the market requires. So अशी ही स्टार्ट होती आमची की फॅशन शोला लोकांचा अप्रोच वेगळा होता. आता थिंग्स हॅव रिअली चेंज्ड व्हेरी वाईडली. सोसायटी, सोशल मीडियामुळे, एज्युकेशन वाढल्यामुळे थिंग्स हॅव रिअली चेंज्ड ऑन अ व्हेरी गुड ग्लोबल लेवल. अँड हो, नाशिकमध्ये पण खूप चांगला एक वेगळा अप्रोच क्रिएट होतोय, डेव्हलप होतोय. आता फॅशन शोजकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा बदलला आहे. ग्रॅज्युअली अजून बदलेल, पण त्यात सुद्धा काही ठिकाणी अजूनही खूप चांगल्या लेवलची कामं नाही झाली की मग परत त्या फील्डला नाव ठेवलं जातं. ऑर्गनायझर्सच्या चूक असतात किंवा कोणाची असेल, पण फील्डकडे बघायचा दृष्टिकोन हा लोकांचा चेंज होत जातो. तो आहे. जसं मी मगाशी पण बोलले की आपले सगळे आपलेच बोट सेम नाही, त्याप्रमाणे आयुष्यात हे वेगवेगळ्या गोष्टी होत असतात. पण जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट बघतात त्याबद्दल कमेंट करण्यापेक्षा ते करायच्या मागे रिझन काय हे शोधलं तर यू विल अंडरस्टँड द लॉजिक्स मोर, यू विल अंडरस्टँड द फील मोर, इज व्हॉट आय वुड लाईक टू से. आणि एक छोट्याशा शेअरने मी तुम्हाला हे आजचं आपलं जे इंटरव्ह्यू हे एंड करायला आवडेल मला. खाक कैचिया काटेगी हमारे परों को, अरे खाक कैचिया काटेगी हमारे परों को कि हम परों से नहीं हौसलों से उड़ान भरते, हौसलों से उड़ान भरते. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू, तुम्ही आम्हाला वेळ दिला. Thank you so much for inviting me for this beautiful show. Friends, I would like to tell you that please watch this channel. It is going to get a change and a revolution in Nasik. Thank you. Thank you, ma'am.